विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापन एक कला याचा अभ्यास या ठिकाणी केला. आज आपण बघणार आहोत व्यवस्थापन एक शास्त्र. शास्त्र म्हणजे काय तर ध्यानाची पद्धतशीरपणे केलेली मांडणी, याला आपण शास्त्र म्हणतो. हे ज्ञान पद्धतशीर निरीक्षण करून, प्रयोग करून आणि योग्य पडताळण्याजोगे सिद्धांत, तत्व यावरती आधारलेलं असतं. आता हे जे ज्ञान आहे, ज्ञानाची पद्धतशीरपणे मांडणी करणं, याला आपण काय म्हणतो तर याला आपण शास्त्र म्हणतो. मग हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान पद्धतशीर निरीक्षण करून, प्रयोग करून आणि योग्य पडताळणीद्वारे सिद्धांत, तत्वे यावरती ते आधारलेलं असतं. कोणतंही ज्ञान हे शास्त्रीयदृष्ट्या विकसित केलेलं व ज्यामध्ये सार्वत्रिक स्वीकृत तत्वांचा समावेश होतो. कोणतंही ज्ञान जे आहे, हे कोणतंही ज्ञान या ठिकाणी शास्त्रीयदृष्ट्या विकसित केलेलं असतं व ज्यामध्ये सार्वत्रिक स्वीकृत तत्वांचा समावेश होत असतो, त्यालाच या ठिकाणी शास्त्र असं म्हटलं जातं. म्हणजे प्रयोग करून जे या ठिकाणी केलं जातं त्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं तर त्याला शास्त्र असं म्हटलं जातं. उदाहरण भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे इत्यादी. व्यवस्थापकास लोकांना गुणवत्ता व उत्पादनामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रेरित करताना विविध तंत्रांचा व सिद्धांतांचा उपयोग या ठिकाणी करावा लागतो. आपण भौतिकशास्त्र बघतो, त्याचबरोबर रसायनशास्त्र या ठिकाणी बघतो की वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळे सिद्धांत या ठिकाणी मांडलेले आहे. त्या ज्ञानाची पद्धतशीरपणे मांडणी या ठिकाणी केलेली आहे आणि तेव्हाच ते शास्त्र या ठिकाणी विकसित झालेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. मग इत्यादी जे आहे हे व्यवस्थापकांना किंवा लोकांना गुणवत्ता व उत्पादनात सुधारणा करण्यासाठी प्रेरित करत असतं. गुणवत्तेमध्ये सुधारणा करणं, त्याचबरोबर उत्पादनामध्ये सुधारणा करणं, तर यासाठी हे आपल्याला प्रेरित करताना विविध तंत्रांचा आणि सिद्धांतांचा उपयोग करावा लागतो. ज्याप्रमाणे आपण पायथागोरसचा थेरम शिकलेलो आहोत, आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे सिद्धांत या ठिकाणी सायंटिस्टचे सिद्धांत या ठिकाणी शिकलो. तर हे सिद्धांत आपल्याला अभ्यासासाठी ठेवलेले आहेत. म्हणजे या सिद्धांतांचा वापर करून आपल्याला एक प्रकारे या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, ज्ञान मिळवायचं आहे, ज्यामध्ये नियोजन आहे, अभिप्रेरणा आहे, मार्गदर्शन आहे, नियंत्रण आहे इत्यादी घटकांचा सुद्धा समावेश या ठिकाणी होत असतो. आता शास्त्राचे सार्वत्रिक परिणाम एकाच दिशेने पाहावयास मिळतात. या शास्त्राचे जे सार्वत्रिक परिणाम आहेत, हे सार्वत्रिक परिणाम आपल्याला एकाच दिशेने या ठिकाणी पाहायला मिळतात, तर त्याला आपण शास्त्र म्हणतो. आपण रसायनशास्त्र, भौतिकशास्त्राचा जर या ठिकाणी विचार केला तर आपण असं म्हणू शकतो की यामध्ये काही विचारवंतांचे काही नियम या ठिकाणी मांडलेले आहेत, काही सिद्धांत या ठिकाणी मांडलेले आहेत, काही प्रयोग केला, निरीक्षण करून या ठिकाणी सिद्धांत मांडलेले आहेत. तर अशाच प्रकारे व्यवस्थापकाने सुद्धा अशा सिद्धांतांचा वापर करून व्यवस्थापन करायला पाहिजे आणि त्या ज्ञानाची पद्धतशीरपणे मांडणी करायला पाहिजे. त्यालाच या ठिकाणी शास्त्र असं म्हटलेलं आहे. आणि याचे जे परिणाम आहे, शास्त्राचे जे परिणाम आहे, हे सार्वत्रिक परिणाम एकाच दिशेने आपल्याला पाहावयास मिळतात. तर आपण बघूया की शास्त्र आणि व्यवस्थापन यामधील संबंध कसा आहे. म्हणजे शास्त्र आणि व्यवस्थापन या दोघांमध्ये कसा संबंध येतो तर काही मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी आपण जाणून घेऊ. पहिला मुद्दा आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे ज्ञानाची पद्धतशीर मांडणी. ज्ञानाची पद्धतशीर मांडणी या मुद्द्याच्या आधारे आपण या ठिकाणी शास्त्र आणि व्यवस्थापन या दोघांमधला फरक जाणून घेऊया. शास्त्र हे पद्धतशीर प्रयोग, विशिष्ट नियम व तत्वांवर आधारित असतं. शास्त्र जे आहे हे शास्त्र पद्धतशीर प्रयोग करणं, विशिष्ट नियम, त्याचबरोबर या ठिकाणी म्हटलेलं आहे की तत्वांवरती ते आधारलेलं असतं. व्यवस्थापकीय तत्वे व कार्ये ही सुद्धा वेगवेगळ्या प्रयोगांवर आधारित असतात. व्यवस्थापकीय जी तत्व असतात, ही तत्व आणि कार्यसुद्धा वेगवेगळ्या प्रयोगांवरती आधारलेली आहेत. ज्याप्रमाणे शास्त्र हे प्रयोग किंवा विशिष्ट नियमांवरती आधारलेलं असतं, त्याचबरोबर व्यवस्थापन जे आहे तर हे व्यवस्थापनसुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची तत्व आणि कार्य यांच्यावर आधारलेली असतात की ज्याचा अभ्यास वेगवेगळ्या व्यवस्थापक विचारवंतांनी मांडलेले सिद्धांत आणि दृष्टिकोनाद्वारे करता येतो. ज्याचा अभ्यास वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडलेले जे सिद्धांत आहे तर त्यांच्या मांडलेल्या सिद्धांतावरून आणि दृष्टिकोनावरून आपल्याला त्याचा अभ्यास हा करता येतो. आपण व्यवस्थापनामध्ये बघितलेलं आहे, हेनरी फ्युएलने काही तत्व या ठिकाणी मांडलेली आहेत,
काही फ्रेडरिक विन्सलॉट टेलरने काही तत्त्व मांडलेली आहेत. तर या तत्वांचा वापर करून आपण एक प्रकारे व्यवस्थापन करू शकतो. ज्याप्रमाणे शास्त्र म्हणजे पद्धतशीर प्रयोग करून विशिष्ट नियम आणि तत्वांवरती ते आधारित असतं, त्याच प्रकारे व्यवस्थापन जे आहे हे व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थापकीय तत्व आणि कार्य हे वेगवेगळ्या प्रयोगांवर आधारित असतात. म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो की व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे, कारण शास्त्राला या ठिकाणी प्रयोग आणि विशिष्ट नियम लागू पडतात. त्याचप्रकारे व्यवस्थापनाला सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची तत्व आणि नियम लागू पडतात आणि हे सगळे वेगवेगळ्या प्रयोगांवर आधारित असतात. म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो की व्यवस्थापन जे आहे हे व्यवस्थापन एक शास्त्र आहे. यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे शास्त्रीय पद्धतीच्या निरीक्षणांचा वापर. शास्त्रामध्ये शास्त्रीय पद्धतीने निरीक्षणांच्या आधारावर निष्कर्ष मांडले जातात. आपण शास्त्रामध्ये जर बघितलं तर शास्त्रामध्ये शास्त्रीय पद्धतीने निरीक्षणांच्या आधारावरती वेगवेगळे निष्कर्ष मांडले जातात. त्याचप्रकारे व्यवस्थापनामध्ये सुद्धा शास्त्रीय पद्धतीचा उपयोग करून माहिती गोळा केली जाते. आपण फ्रेडरिक विन्सलॉट टेलर जो आहे हा शास्त्रीय व्यवस्थापकाचा जनक आहे. ज्याप्रमाणे शास्त्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने किंवा निरीक्षणाच्या माध्यमांवरती सिद्धांत मांडले जातात, जसं आपण केमिस्ट्री शिकतो, रसायनशास्त्र शिकतो, तर वेगवेगळ्या निरीक्षणांच्या आधारावरती निष्कर्ष काढले जातात. तर तसेच निष्कर्ष आपल्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, कारण व्यवस्थापनामध्ये सुद्धा शास्त्रीय पद्धतीचा उपयोग करून माहिती ही गोळा केली जाते, ती तपासली जाते आणि त्याचं विश्लेषण केलं जातं आणि नंतरच निष्कर्ष काढले जातात. म्हणजे शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे प्रयोगांवरून निरीक्षण करून निष्कर्ष काढले जातात, त्याच प्रकारे व्यवस्थापनामध्ये सुद्धा या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की शास्त्रीय पद्धतीचा उपयोग करून माहिती गोळा केली जाते, त्याची तपासणी केली जाते आणि त्याचं विश्लेषण केलं जातं आणि त्यावरूनच या ठिकाणी निष्कर्ष जो आहे हा निष्कर्ष या ठिकाणी काढला जातो. या निष्कर्षाच्या आधारे संघटनेमध्ये निर्णय घेतले जातात. या निष्कर्षाच्याच आधारे या ठिकाणी संघटनेमध्ये निर्णय जो आहे हा निर्णय या ठिकाणी घेतला जातो. तर म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो की शास्त्रीय पद्धतीच्या निरीक्षणांचा वापर शास्त्रामध्ये होतो, त्याचप्रकारे व्यवस्थापनामध्ये सुद्धा शास्त्रीय पद्धतीच्या निरीक्षणांचा वापर या ठिकाणी केला जातो. या मुद्द्याच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे कार्यकारण संबंध. तर आपण बघू, शास्त्र कारण आणि परिणामांच्या संबंधांवर आधारित असतं. शास्त्र जे आहे हे शास्त्र कारण आणि त्याचा परिणाम तर यांच्या संबंधावरती ते आधारित आहे. विशिष्ट सूत्र किंवा संयोजन वापरल्यानंतर विज्ञानामध्ये ठराविक परिणाम मिळतात. विज्ञानामध्ये विशिष्ट स्वरूपाचं सूत्र असतं आणि त्या सूत्रांच्या आधारे आपल्याला चांगला परिणाम पाहायला मिळतो. कारण आपण म्हणतो की विज्ञानामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे या ठिकाणी सूत्र वापरले जातात, त्या सूत्रांच्या आधारे या ठिकाणी चांगला परिणाम साध्य केला जातो. बरोबर आहे. तर शास्त्राचा जो आहे तर शास्त्र हे कारण आणि परिणामांच्या संबंधांवरती आधारित आहे, कारण विशिष्ट सूत्र किंवा संयोजन वापरल्यानंतर विज्ञानामध्ये ठराविक परिणाम हा मिळत असतो. व्यवस्थापन सिद्धांत देखील अशा संबंधांवरती आधारित आहे. व्यवस्थापनाचा जो सिद्धांत आहे हा व्यवस्थापनाचा सिद्धांत देखील अशा काही संबंधांवरती आधारित आहे. आता ते कसं, तर उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे की कर्मचाऱ्यांना योग्य वेतन आणि आरोग्यदायी सुविधा पुरविल्यास ते कामामध्ये अधिक मेहनत व उत्तम परिणाम गाठण्यासाठी प्रोत्साहित होतात. ज्याप्रमाणे आपण शास्त्रामध्ये बघितलं की विज्ञानामध्ये सूत्रांचा वापर करून एक चांगला परिणाम साध्य केला जातो आहे. बरोबर आहे. सूत्र किंवा संयोजन वापरल्यानंतर ठराविक परिणाम या ठिकाणी मिळतो आहे. म्हणजे यांचा कारण आणि परिणाम यांचा संबंध या ठिकाणी येतो आहे, म्हणजे कार्यकारण संबंध या ठिकाणी आहे. त्याचप्रकारे व्यवस्थापनामध्ये सुद्धा आहे. आपण जर कर्मचाऱ्यांना योग्य वेतन दिलं, योग्य मोबदला जर दिला आणि त्यांना जर आरोग्यदायी सुविधा आपण जर या ठिकाणी कामाच्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या, तर जो कर्मचारी आहे हा अधिक मेहनत घेईल आणि उत्तम परिणाम गाठण्यासाठी तो प्रोत्साहित होईल, तो चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करेल. बरोबर आहे. या निष्कर्षाच्या आधारे याउलट जुनी यंत्रसामग्री पुरवल्यास त्याचा उत्पादनाच्या वेगावरती विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. या उलट जर आपण त्याला जुनी यंत्रसामग्री पुरवली तर त्याचा उत्पादनावरती विपरीत परिणाम झालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो आहे की एक प्रकारे
कार्यकारण संबंध जो आहे हा शास्त्राला लागू पडतो, कारण शास्त्र कारण आणि परिणामांच्या संबंधांवर आधारित आहे. बरोबर आहे. कारण आणि परिणाम म्हणजे सूत्र किंवा संयोजन. बरोबर आहे. तर सूत्र किंवा संयोजन वापरल्यानंतर विज्ञानामध्ये ठराविक परिणाम आपल्याला मिळत असतो, म्हणजे यांचा कार्यकारण संबंध या ठिकाणी येतो. त्याचबरोबर व्यवस्थापनामध्ये सुद्धा आहे, कारण व्यवस्थापनामध्ये सुद्धा कार्यकारण संबंध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. कारण व्यवस्थापनामध्ये या ठिकाणी जर आपण विचार केला तर व्यवस्थापन हे निरनिराळ्या गोष्टींवर आधारलेलं आहे. ज्याप्रमाणे व्यवस्थापनामध्ये सिद्धांत आहेत. बरोबर आहे. तर या संबंधांवरती याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आहे, यावर ते आधारलेलं आहे. जसं कर्मचाऱ्यांना जर आपण योग्य वेतन दिलं तर कर्मचारी अधिक चांगल्या प्रकारे काम करेल. कर्मचाऱ्यांनी अधिक चांगल्या प्रकारे काम केलं तर आपल्या संस्थेला या ठिकाणी फायदा होऊ शकतो आहे. मग हा फायदा केव्हा होईल? जेव्हा आपण कर्मचाऱ्यांना योग्य वेतन दिलं तर. कामाचा योग्य मोबदला जर आपण त्यांना दिला तरच तो अधिक चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करू शकतो, तो प्रोत्साहित होऊ शकतो आणि उत्तम परिणाम गाठण्यासाठी तो प्रयत्न करू शकतो. केव्हा? जेव्हा आपण या ठिकाणी कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला दिला तर. म्हणजेच तो या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करू शकेल, कारण त्यांना चांगलं वेतन मिळतं आहे म्हणून. म्हणजे चांगलं वेतन मिळालं म्हणून त्याने चांगलं कार्य केलेलं आहे, याचा कार्यकारण संबंध आलेला आहे. शास्त्राचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर शास्त्रामध्ये सूत्र आणि संयोजनं चांगली वापरली म्हणून चांगला परिणाम पाहायला मिळालेला आहे. योग्य संयोजन सूत्रांचा वापर योग्य ठिकाणी केला तर या ठिकाणी आपल्याला विज्ञानामध्ये ठराविक परिणाम पाहायला मिळाले. तसंच व्यवस्थापनामध्ये सुद्धा आहे. व्यवस्थापनामध्ये सुद्धा कार्यकारण संबंध आहे. आपण जर कर्मचाऱ्याला योग्य वेतन दिलं तर कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढेल आणि याचा फायदा आपल्या संस्थेला होऊ शकतो. म्हणजेच व्यवस्थापन आणि शास्त्र या दोघांमध्ये सहसंबंध आहे. हे आपण कार्यकारण संबंध या मुद्द्याच्या आधारे या ठिकाणी बघितलेलं आहे. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे तत्वांची सार्वत्रिकता. बघा, विज्ञानाची तत्वे कोणत्याही ठिकाणी समान परिस्थितीमध्ये वापरता येऊ शकतात, ज्याचा परिणाम सर्वत्र सारखाच दिसून येतो. बघा, विज्ञानाची तत्व जी आहेत तर ही विज्ञानाची तत्व या ठिकाणी म्हटलं आहे की कोणत्याही ठिकाणी समान परिस्थितीमध्ये आपण वापरू शकतो, त्याचा परिणाम सर्वत्र सारखाच दिसून येईल. बरोबर आहे. कोणत्याही ठिकाणी तुम्ही वापरा, तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल त्या ठिकाणी विज्ञानाचा प्रयोग करा किंवा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन करा, परिणाम तर तुम्हाला सारखा या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच विज्ञानाची तत्व जी आहे ही कोणत्याही ठिकाणी समान परिस्थितीमध्ये वापरता येऊ शकतात, त्याचा परिणाम जो आहे हा परिणाम सर्वत्र सारखाच दिसून येत असतो. त्याचप्रकारे व्यवस्थापनाची तत्वे सुद्धा या ठिकाणी आहेत, कारण व्यवस्थापनाची तत्व जी आहे ही तत्व सार्वत्रिक असतात. यामध्ये सार्वत्रिकता पाहायला मिळते, जी कोणत्याही नियम व परिस्थितीत वापरता येऊ शकतात. जी कोणत्याही नियम किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण व्यवस्थापनाची तत्व जी आहेत ही तत्व या ठिकाणी वापरू शकतो. या मुद्द्यांवरून हे स्पष्ट होतं की व्यवस्थापनामध्ये शास्त्राची वैशिष्ट्ये आढळून येतात. आता हे जे मुद्दे आपण बघितले तर या मुद्द्यांवरून असं स्पष्ट होतं की व्यवस्थापनामध्ये शास्त्राची काही तत्व या ठिकाणी लागू होत आहे. म्हणजे व्यवस्थापनामध्ये शास्त्राची वैशिष्ट्ये आढळून येत आहेत, म्हणून व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता हा जो मुद्दा आपण बघितला तत्वांची सार्वत्रिकता. बरोबर आहे. आपण जर विज्ञानाचा विचार या ठिकाणी केला तर विज्ञानामध्ये जी तत्व आहेत ही कोणत्याही ठिकाणी समान परिस्थितीमध्ये या ठिकाणी वापरता येऊ शकतात. विज्ञानाची तत्व कोणत्याही समान परिस्थितीमध्ये वापरता येऊ शकतात. बरोबर आहे. त्याचा परिणाम सर्वत्र आपल्याला सारखाच दिसून येणार आहे. आपण शास्त्राचा विचार केला तर म्हणजे विज्ञानाची तत्व सर्वत्र सारखी आहे, त्याचा परिणाम आपल्याला सारखाच पाहायला मिळणार आहे. आपण या ठिकाणी जर व्यवस्थापनाच्या सिद्धांतांचा विचार केला तर व्यवस्थापनाची जी तत्व आहेत हे व्यवस्थापनाची तत्व सार्वत्रिक आहेत. व्यवस्थापनाची तत्व जी आहेत ही व्यवस्थापनाची तत्वसुद्धा सार्वत्रिक आहे, जी कोणत्याही नियम किंवा परिस्थितीमध्ये वापरता येऊ शकतात. कोणत्याही नियम किंवा परिस्थितीमध्ये व्यवस्थापनाची तत्व जी आहेत ही व्यवस्थापनाची तत्व वापरता येऊ शकतात. आता हे जे मुद्दे आपण बघितले
पहिला मुद्दा बघितला ज्ञानाची पद्धतशीरपणे मांडणी करणं, दुसरा मुद्दा आपण बघितला शास्त्रीय पद्धतीच्या निरीक्षणांचा वापर करणं, तिसरा मुद्दा आहे कार्यकारण संबंध आणि चौथा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे तत्वाची सार्वत्रिकता। या चारही मुद्द्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल की व्यवस्थापनामध्ये शास्त्राची काही वैशिष्ट्ये आढळून येतात। व्यवस्थापनामध्ये शास्त्राची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी आढळून येतात, म्हणून व्यवस्थापन एक शास्त्र आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। या मुद्द्यांच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की व्यवस्थापनामध्ये शास्त्राची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी आढळून आलेली आहेत, म्हणून व्यवस्थापन जे आहे हे व्यवस्थापन एक शास्त्र आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। तथापि व्यवस्थापन हे गणित किंवा रसायनशास्त्रासारखे मूलभूत शास्त्र नाही। तथापि जर आपण विचार केला तर व्यवस्थापन जे आहे हे व्यवस्थापन गणित किंवा रसायनशास्त्रासारखे मूलभूत शास्त्र नाही आहे। कारण गणितामध्ये काय होतं तर गणितामध्ये तुम्ही एक्झॅक्ट परिणाम तुम्हाला पाहायला मिळतो, ज्याचा परिणाम अचूक असा परिणाम असतो आणि संख्यात्मक परिणाम असतो। त्याचप्रमाणे रसायनशास्त्राचा जो परिणाम आहे हा सुद्धा एक संख्यात्मक आणि अचूक परिणाम आपल्याला पाहायला मिळतो। असा अचूक परिणाम आपल्याला व्यवस्थापनामध्ये पाहायला मिळत नाही। व्यवस्थापनामध्ये आपल्याला असा संख्यात्मक आणि अचूक परिणाम या ठिकाणी पाहायला मिळत नाही, कारण व्यवस्थापन मानवी घटकांचं निरीक्षण विचारात घेतं, म्हणून ते सामाजिक शास्त्र आहे की ज्यामध्ये गुणात्मक निरीक्षणे एकाच दिशेने येतात। व्यवस्थापनामध्ये काय होतं तर व्यवस्थापन जे आहे हे मानवी घटक यावरती अभ्यास करतं, कारण मानवी घटकांचं निरीक्षण ते विचारात घेतं आणि म्हणूनच ते सामाजिक शास्त्र आहे ज्यामध्ये गुणात्मक निरीक्षणे एकाच दिशेने येतात। व्यवस्थापन हे एक गणित किंवा रसायनशास्त्र नाही, तर व्यवस्थापन हे एक सामाजिक शास्त्र आहे की ज्यामध्ये गुणात्मक निरीक्षणे एकाच दिशेने येत असतात, कारण या ठिकाणी गणितासारखं किंवा रसायनशास्त्रासारखं अचूक किंवा संख्यात्मक परिणाम आपण बघू शकत नाही, म्हणून याला गणित किंवा रसायनशास्त्र म्हणता येणार नाही आहे। तर व्यवस्थापन जे आहे हे मानवी घटकांचं निरीक्षण या ठिकाणी विचारात घेतं, म्हणून ते सामाजिक शास्त्र आहे की ज्यामध्ये गुणात्मक निरीक्षणे एकाच दिशेने या ठिकाणी वापरली जातात। या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापन एक शास्त्र आहे याबद्दल माहिती बघितलेली आहे।